गेलीस तर तुझी मम्मा कशी राहू शकेल सांग बरं मला। हा आई अगं पानावर ये, नीट बघ, चिकू नाहीये मी आहे। हो की इंद्रा तू आहेस। अरे मी तुला चिकू समजून बोलायला लागले, पण मग चिकू कुठे आहे? ती अजून कशी आली नाही घरी? हे म्हणजे बाहेर खूप अंधार झालाय रे। तिला विचार, तिला फोन कर, तिला फोन करून विचार कधी येणार आहे घरी। नाही मी तर म्हणते तिला घेऊन ये, जा बरं घेऊन ये जा। उठ। अरे बोलत बसू नकोस ना इंद्रा, तुला माहितीये ना आपली चिकू जर कुठे अडकली तर किती गांगरून जाईल। ऐक माझा, तू तिला जाऊन घेऊन ये जा। हे बघ आओ, मी तर म्हणते तुम्ही जा त्याच्या बरोबर। काय चाललंय तुमचं? तुम्ही जागचे हालत का नाही आहात? हे तुम्हाला जायचं नसेल ना तर मीच जाऊन माझ्या पोरीला घेऊन येते। मला ती बसत ऐका माझं, शांत व्हा तुम्ही, सत्य स्वीकारा लवकरात लवकर। आपली चिकू आता नाही राहील, आपल्याला सोडून खूप दूर निघून गेली येते। तुम्ही शांत व्हा, मी आहे तुमच्या सोबत, शांत व्हा तुम्ही। आई बास हा, तर रडू नकोस, थोडं काहीतरी खाऊन घे, खाल्लं नाही तर तब्येत बिघडेल आई तुझी। सगळंच बिघडलंय रे इंद्रा, तब्येतीचं काय घेऊन बसलास? माझा श्वास, माझं काळीच काढून घेतलंय देवानं माझ्याकडून। तर तुमच्या समोर ना माझं फक्त शरीर शिल्लक आहे रे। आई वाटेल ते बोलू नकोस हा, ऑलरेडी आम्ही कसं तरी स्वतःला सावरतो, तुला सावरण्याचा प्रयत्न करतोय तर तसं काहीही बोलू नकोस प्लीज। थोडं खाऊन घे पटकन। मला आता खरंच काही खायची पाहिजे इच्छा नाहीये, नका माझ्यावर जबरदस्ती कर, मला एकटीला राहू द्या, जा तू। पोटची पोर मला सोडून गेली रे, काय बघायला लावलीस रे देवा। हो अजित साहेब, अहो असं नाही म्हणून कसं चालेल? तुम्ही खाल्लं तर तुमच्या अंगात ताकद येईल आणि तुम्ही बाकीच्या सगळ्यांना आधार द्याल, पण अजून तब्येत खराब व्हायला नको म्हणून तरी 2 घास खाऊन घ्या। अहो चिकू सोबत सगळं खायचो मी, सारखं आजी ब्रो आजी ब्रो आजी ब्रो। मला पण खाली आल्या हात मारायचे, रत्न काकी मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, नुसतं हट्ट करायचे, जे पाहिजे माझ्याकडनं करून घ्यायचे। मला सगळं